नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. निरोगी दात हे निरोगी शरीराचं एक साधन आहे आपण असं म्हणत असतो आणि निरोगी दात आपण कशा प्रकारे ठेवू शकतो याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. आपण हल्ली जेव्हा आपले दात खराब होतात किंवा दात दुखायला लागतात तेव्हाच आपण डेंटिस्ट कडे जात असतो, अर्थात दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपला इलाज करून घेत असतो. पण खरंच हे कितपत योग्य आहे? आपण रुटीन चेकअप किती दिवसांमधून एकदा करायला पाहिजे? दातांची सफाई आपण किती दिवसांमधून एकदा करायला पाहिजे? या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आज मी आहे अमरावती येथील डॉक्टर अब्रार या मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल येथे. इथले संचालक सध्या आज आपल्या सोबत उपस्थित आहे डॉक्टर अब्रार सर. सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. नमस्कार, थँक्यू.
जसं की 27 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 27 वर्षांमध्ये मला भरपूर काही प्रश्न तुम्हाला विचारायचेच आहेत. सर, जी 27 वर्षांची तुमची आतापर्यंतची फीज आहे, प्रॅक्टिस झालेली आहे किंवा तुमची जी फीज होती आतापर्यंत, तीच फीज तुम्ही कायम ठेवत का बरं या हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे किंवा या एवढ्या कमी फीज मध्ये तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल कसं चालवतं, काय सांगाल? हे समजा मी प्रॅक्टिस सुरू केली 1995 मध्ये आणि त्यावेळी मी फीज ठेवली होती 10 रुपये, फक्त 10 रुपये. नंतर 5-7 वर्षानंतर मी फीज वाढवली आणि 20 रुपयावर टेकली. आता माझं असं म्हणणं आहे की पुढच्या 20-30 वर्ष अजून मी फीज वाढवणार नाही. त्याचं मागे कारण असं आहे की तपासणीसाठी मला असं वाटते, तपासणीसाठी आम्हाला जास्ती काही वेळ द्यावा लागत नाही, आम्ही जास्ती काही डोकं लागत नाही. फक्त 1-2 मिनिटात तुम्ही बघा काय आहे, पेशंट तोंड उघडते, करा आणि हे तुम्हाला रोग काय आहे आणि तुम्हाला फक्त गोळ्या कोणती पाहिजे हे सांगायचं. मला असं वाटतं की 20 रुपये म्हणजे खूप भरपूर पैसे भेटून राहिले मला आणि 20 रुपये भरपूर पैसे आहे आणि 1-2 मिनिटासाठी पेशंट करून राहिलं आणि आपण फक्त सांगून राहिले हे तुला रोग आहे, हे गोळ्या घ्या, असं मला वाटते आणि मी 20 रुपये फार मला समाधान आहे. पण सर, बाहेर तर असं म्हटलं जातं की जी डेंटिस्टची ट्रीटमेंट आहे ती खूप महागडी आहे किंवा जर आपण दातांच्या डॉक्टरांकडे गेलो तर आपले खूप लुबाडणूक होणार आहे. हे खरंच योग्य आहे का किंवा यामध्ये काय तथ्य आहे, कितपत खरी आहे ही गोष्ट? नाही, मला त्याच्यात तथ्य काही वाटत नाही. कारण कसं आपला इंडिया बघितला आपण आणि विदेश बघितला, तर विदेशमध्ये तुम्ही हे ऐकणार की डेंटल शिवाय तुम्हाला सगळा इन्शुरन्स भेटते आणि डेंटलच्या इन्शुरन्स तुम्हाला वेगळा करावा लागेल किंवा ते देणार नाही. कारण ते काय म्हणते, त्यांचा तर्क आहे की डेंटल ट्रीटमेंट फार महागड आहे, फार महाग आहे, म्हणून ते आम्ही कव्हर करत नाही. पण मला असं वाटत नाही का असं आहे, अशी हवा का केलेली आहे, विदेशमध्ये का केलेली आहे, असं मला सध्या त्याचा उत्तर 27 वर्षामध्ये भेटला नाही. मला उत्तर शोधून राहिलो मी, कधी मला उत्तर भेटलं मी तुम्हाला सांगणार, कदाचित सांगणार तुम्हाला. पण आपले भारतवासी फार नशिबान आहे की आपल्या भारतामध्ये कोणत्याही उपचाराची किंमत फार कमी आहे. आपला भारत भरपूर चांगला आहे. आपल्याकडे 150 कोटी जनता आहे आणि 150 कोटी जनताला आपला भारत जे आहे हे चांगला सांभाळून राहिलं. आपल्या भारतमध्ये सगळ्यांना तत्पर सेवा भेटून राहिली, थोडीफार कमी जास्त होते, पण 150 कोटी लोकांना किती वाजता कोणत्या दिवशी सेवा भेटते. आणि डेंटिस्ट्री मध्ये असं आहे भारतमध्ये की आपल्या देशामध्ये डेंटिस्ट्री फार सस्ती आहे आणि कोणी माणूस त्याला अफोर्ड करू शकते आणि अखंड भारतमध्ये असं मला वाटते माझा दवाखाना जे आहे सर्वात सस्ता आहे. तेच ना सर, कारण आम्ही पहिल्यांदाच असं ऐकलेलं आहे, कारण 20 रुपयाच्या फीज मध्ये आता मी आल्यानंतर एवढा मोठा सगळा तुमचा स्टाफ बघून, एवढी सगळी अरेंजमेंट बघून कसं काय मॅनेज करता तुम्ही एवढ्या कमी फीज मध्ये सगळं काही? पहिले तो आम्हाला समाधान आहे की आम्ही समाधानकारक लोक आहे आणि जास्ती पैशाची हवस नाही आहे. आम्ही नंबर ऑफ पेशंट जास्ती बघतात, लोक खुश आहे आणि मार्जिन ऑफ प्रॉफिट जे आहे कमी ठेवलेली आहे. लोकांना कशा 1 रुपयावर 100 रुपये पाहिजे, आम्हाला नाही, आम्हाला 1 रुपयावर 1 रुपया भेटलं आम्ही खुश आहोत, आम्हाला समाधान आहोत. लोकांच्याकडे फार पैसा जे आहे मेहनतीचे पैसे आहे, त्यांच्या पैशाच्या त्याला असं करू नये असं मला वाटते आणि म्हणून मी असं ठेवलं आहे. तर माणसाने देवाने जेवढं दिलंय त्याच्यामध्ये आपण समाधानी राहावं असं सरांकडनं एक सुंदर असं आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. सर, जसं आपलं एज्युकेशन कुठनं झालंय, प्रशिक्षण कुठनं? माझा डेंटिस्ट्री जे आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूरमध्ये झालेलं आहे. नागपूर डेंटल कॉलेज जो आहे मेडिकल डेंटल जॉईंट आहे आणि आमच्या ते कॉलेज होतं ते फार मोठा कॉलेज आहे आणि मी 1995 मध्ये पास करून अमरावतीला आलो आहे. आता मी आल्यानंतर एवढं सगळं हॉस्पिटल बघितलं, एवढं मोठं हॉस्पिटल बघितलं, खरंच इथे ट्रीटमेंट होते का, वेगवेगळे केले जातात का? पहिले तुमच्या मी आभारी आहोत, तुम्ही हॉस्पिटलची तारीफ केली, कौतुक केलं आणि ते ट्रीटमेंट बद्दल तुम्ही विचारलं खरंच होते का? 100% होते. एवढी गर्दी आहे, एवढे लोक आलेले आहे, एवढे लोकांना विश्वास आहे. कधी तुम्ही खाली जाऊन लोकांना विचारणार की ट्रीटमेंट मध्ये काही कमी आहे का, ट्रीटमेंट बरोबर आहे का, मला हमखास असं आहे की लोक 100% तुम्हाला हो म्हणणार, 100% लोक मला हे सांगणार की दवाखाना चांगला आहे, डॉक्टर चांगला आहे, उपचार चांगला आहे. म्हणून 27 वर्षापासून आमची प्रॅक्टिस टिकलेली आहे. दरवर्षी, दर दिवशी, दर महिने आमची गर्दी, आमची पेशंटची संख्या वाढून राहिली आणि लोकांचा विश्वास आमच्याकडे वाढून राहिला. नक्कीच इथे आलेल्या पेशंटला सुद्धा आपण विचारणा करणारच आहोत. सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच इथे ट्रीटमेंट होते का, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही विश्वास पटेल आणि विदर्भामधील जे काही बाकी सगळीकडे घोळ चाललेला आहे, डेंटिस्ट ट्रीटमेंट एवढी महागडी झालेली असं आपण ऐकतोय, तर त्या
गोष्टीवरती आपल्याला अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये. अमरावती येथील डॉक्टर अब्रार यांचे जे हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चांदणी चौकामध्ये, तर इथे येऊन तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि योग्य प्रकारे ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे याची शाश्वती मी तुम्हाला देते आहे. सर, आता दुसरा प्रश्न असा आहे की मी असं ऐकलेलं आहे की 12 ते 12 असा हा युनिट टायमिंग तुम्ही हॉस्पिटलचा ठेवलेला आहे. खरंच 12 ते 12 इथे ट्रीटमेंट होते का? तुम्ही सतत 12 ते 12 एवढा वेळ तुम्ही इथे ट्रीटमेंट करता? आमचं कसं आहे की फीस पण युनिक आहे, वेळ पण युनिक आहे, डॉक्टर पण युनिक आहे, सगळं काही युनिक आहे. आणि मी स्वतःला 12 ते 12 बसतो आणि मागचे 25-27 वर्षापासून मी इथेच आहो. आणि आमचे वेळ सकाळी 12 रात्री 12 पर्यंत आहे, कधी कधी 1 पण वाजते. आणि लोक बरोबर येतात, आमचे अपॉइंटमेंट दिलेले असतात. कारण कसं आहे, पुष्कळ लोक जे जॉबवर आहे त्यांना संध्याकाळी 7च्या नंतर वेळ भेटते, सकाळी त्यांना वेळ भेटत नाही. 7 ते 11 मध्ये आम्ही जे जॉब वाले लोग हैं उनका काम करते हैं. कुछ शॉपकीपर्स होते हैं, शॉपकीपर्स की जो टाइमिंग होती है त्यांची दुकानं बंद होते, व्यापारी लोकांची आहे त्यांची दुकानं बंद होते 10 वाजता 9 वाजता, नंतर ते पण येऊ शकतात. मी टाइमिंग असे ठेवलेले आहे, साधारण माणूस आणि शॉपकीपर्स आणि सर्व्हिस क्लास, आणि वी कॅन कव्हर ऑल क्लास ऑफ पीपल. हम सगळे प्रकारच्या लोकांना आम्हाला सर्व्हिस द्यायची आहे, म्हणून आम्ही असे वेळ ठेवलेले आहे की कोणत्याही वेळी कोणताही व्यक्ती येऊ शकते आणि ट्रीटमेंट घेऊ शकते. बिलकुल, म्हणजे वेळ पण तुमच्यावरती निर्भर आहे. तुम्हाला सुट्टी घ्यायची गरज नाही, सुट्टी घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला अजिबात कुठल्या वेळेचं बंधन नाही. तुम्ही कधीही येऊन, म्हणजे 12 ते 12 या टायमिंग मध्ये तुम्ही कधीही येऊन तुमचे जो इलाज आहे तो करून घेऊ शकता. सर, आता आपण बघतो आहे की आपण जीवन जगतो आहे, पण स्वतःलाही वेळ देणं खूप महत्वाचं असतं ना. स्वतः वेळ आहे ना, भरपूर आहे ना आपल्याला. सकाळी रात्री 12 ते सकाळी 12 पर्यंत आपलं स्वतःचं जीवन आहे. माणसाला काय पाहिजे, 8 तास 6 तास 7 तास झोप पाहिजे, चांगली झोप भेटते. नंतर तुम्हाला सकाळी वेळ आहे, सकाळी तुम्ही समजा ना 8-9 वाजता उठले तर 8-9 वाजतापासून सकाळ 12 पर्यंत भरपूर वेळ आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीला, आपल्या बाळांना वेळ देऊ शकतात, चांगलं सगळं काही करू शकतात आणि सफिशियंट आहे. लोकांना मला असं वाटते प्रत्येक व्यक्तींनी, प्रत्येक भारताच्या नागरिकांनी 12 तास कामा केला पाहिजे. त्याचे 2 फायदे होणार, एक स्वतःला फायदा होणार, दुसरा हे आहे की देशाला फायदा होणार. समजा आपली इंडिव्हिज्युअल जीडीपी वाढली, इंडिव्हिज्युअल कमाई वाढली तर कुठे ना कुठे देशाला फायदा होणार. आपण चायनाला बघा, चायनाला प्रत्येक व्यक्ती 10 ते 12 तास कामा करतात आणि ते कामाला काय सांगतात, ते ड्युटी सांगत नाही, ते सांगतात नॅशनल टाइम. ते सांगतात नॅशनल टाइम म्हणजे ते समर्पित आहे देशासाठी. ते स्वतःसाठी अर्न करून राहिले, पण त्यांची अशी बुद्धी आहे की आम्ही स्वतः पैसे जास्ती कमावणार तर आमचा देश रिच होणार, आणि ते सिद्ध करून दाखवलं आहे. माझी अशी विनंती आहे भारताच्या लोकांकडून की आम्ही 10 ते 12 तास कामा केला पाहिजे. बिलकुल. तर हॉस्पिटल कधी बंद असतं सर? हॉस्पिटलला सुट्टी असते? हॉस्पिटल आमच्या रविवारी संध्याकाळी बंद असते, कारण आपला स्टाफ आहे, स्टाफला पण ते रुटीन मध्ये सुट्टी द्यायला लागते. तो संध्याकाळी 5-6 वाजता रविवारी बंद होते, बाकी दिवस 12 ते 12 आणि रविवारी 12 ते 5. कारण कसं आहे की दातांच्या दरात जे आहे, त्रास जे आहे, रविवारी येणार नाही असं होऊ शकत नाही. जे लोकांना रविवारी त्रास झाला ते कुठे जायचं, हे मला असं वाटते मेट्रो सिटी मध्ये चलन पडलेलं आहे की शनिवारी रविवारी किंवा शनिवारी रात्री आणि रविवारी दवाखाना बंद राहते. डॉक्टर लोक सांगते आम्हाला आपलं पर्सनल टाइम पाहिजे, पर्सनल वेळ पाहिजे. समजा कोणाला त्रास झाला, पोट दुखण्याची इमर्जन्सी आली, लहान मुलांमध्ये कोणीही माणूस असो, वेदना सारखी असते. लहान बाळ असो की बुड्ढा असो, म्हातारा असो, त्याला वेदना आहे. मला असं वाटतं डॉक्टरांनी आपली सेवा खुली ठेवली पाहिजे आणि रविवारी पण आजारी पडतो माणूस, डॉक्टर भेटलाच पाहिजे. कमीत कमी प्रत्येक फॅकल्टीचे 2-3 डॉक्टर प्रत्येक ठिकाणी अवेलेबल झाले पाहिजे असं माझं मानणं आहे. नक्कीच. तर सर, आता एवढा मोठा स्टाफ आहे आपला, आणखीन किती लोकांचा स्टाफ आहे आणि किती लोक मिळून तुम्ही हे सगळं करत आहात? आणखीन पण काय कोणते डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत? आमच्याकडे 6 डॉक्टर या फुल टाइम डॉक्टर आहे. आम्ही 6 डॉक्टर आहे आणि आमच्याकडे 12 डेंटल चेअर आहे आणि 6 डॉक्टर मिळून 12 डेंटल चेअर मॅनेज करतो. आणि वेळोवेळी आमच्याकडे सुपर स्पेशालिटी कामं जी आहे, समजा डेंटल इम्प्लांट आहे आणि इनव्हिजिबल ऑर्थोडॉन्शिया आहे, मुलांनी लहान बाळांना क्लिप लावायची आहे. आमच्याकडे डेंटिस्ट्री मध्ये सुपर
स्पेशालिटी कामं पण आहे. त्यासाठी आम्ही सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांना बोलावतो आणि त्यांच्यासाठी वेगळे केबिन आहे, वेगळा वेळ दिलेला आहे. आणि डेंटिस्ट्री मध्ये अशी कोणती वस्तू आम्ही सोडली नाही की जे आमच्याकडे ट्रीटमेंट होत नाही. समजे A to Z or we can say from pin to piano. We are covering everything and ऑल फॅसिलिटीज अंडर वन रूफ. ऑल फॅसिलिटीज अंडर वन रूफ. जहाँ जो इक्विपमेंट आहे, ज्या अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट आम्ही ठेवलेले आहे हे सर्वात चांगले पद्धतचे आहे आणि कोणती आधुनिक इन्स्ट्रुमेंट असं नाही जे आमच्याकडे नाही आहे. सर्व आमच्याकडे आहे आणि आम्ही खुश आहोत. म्हणजे ऍडव्हान्स ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत डेंटिस्ट सगळ्या इथे अवेलेबल आहे. अवेलेबल. आता आपण बघतोय की एखाद्या ऍक्टर सारखी आपली स्माइल असायला पाहिजे किंवा स्माइल डिझाईन होते. हे चांगलं सब्जेक्ट आहे आणि मागचे 8-10 वर्षापासून आमच्याकडे पुष्कळ तरुण पिढी येऊन राहिली आणि आम्ही त्यांच्या स्माइल डिझाईन करून देऊन राहिलो आणि ते पण हॅप्पी आहे. हे स्वस्त मध्ये कम पैशामध्ये स्माइल डिझाईन होऊन राहिली. जे स्माइल डिझाईन मेट्रो सिटी मध्ये फार महागडी आहे, आमच्याकडे फार सस्ती आहे आणि लोक खुश आहे. बिलकुल सर. आता आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात. काही अवेअरनेसच्या बद्दल मला तुम्हाला प्रश्न देखील विचारायचे आहेत. तर सर आता आपण जे काही आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मग त्यांना चॉकलेट खायची इच्छा असेल, ऑब्व्हियसली चॉकलेट भरपूर प्रमाणात खातातच आहे लहान मुलं, तर त्यांनी म्हणजे आपण त्यांच्या पालकांनी कशा प्रकारे त्यांची काळजी घ्यावी किंवा कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे? लहान बाळामध्ये कॅव्हिटी लागण्याचे प्रमाण जास्ती असते. म्हणून मी असं म्हणतो, कोणतं डेंटिस्ट असं म्हणणार की लहान बाळाला जास्त चॉकलेट देऊ नका. कदाचित तुम्ही चॉकलेट दिला तर चॉकलेट दिल्यानंतर त्यांना सांगा तुम्ही की ते ब्रश केलं पाहिजे, त्यांनी तोंड चांगला धुतला पाहिजे आणि चॉकलेट खाल्ल्यानंतर काळजीने ब्रश केला पाहिजे. कारण चॉकलेट ज्या चिकट पदार्थ असते ते अटकते, जिथे अटकला तिथे किडा लागते आणि कॅव्हिटी होते, नंतर वेदना होते. म्हणून माझं असं म्हणणं आहे, कोणतं डेंटिस्ट असं म्हणणार चॉकलेट पासून दूर राहा. लहान बाळांना स्पेशली चॉकलेट पासून दूर ठेवा. चॉकलेट जास्ती द्यायचं नाही, कधी कधी द्या, पण चॉकलेट दिल्यानंतर त्यांना सांगा चांगला ब्रश करून झोपा, हा सांगायचं. बिलकुल. तर चॉकलेट खाल्ल्यानंतर ब्रश आवर्जून करायला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर या गोष्टींची खबरदारी आपण नक्कीच घ्यावी. सर यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की रुटीन चेकअप किती दिवसांमधनं करायला पाहिजे किंवा किती दिवसांमधनं एकदा आपण डेंटिस्ट कडे जायला पाहिजे? वर्षात एकदा किंवा दोनदा आपण गेला पाहिजे. कारण कसं आहे, दातांची जे काळजी घ्यायची आपल्याला आहे ते सुरुवातीला काही रोग सुरू झाला ते त्याला आपण लवकर पकडू शकतो, धरू शकतो. लहान रोग असला तर उपचार लहान असणार, खर्च लहान असणार, ट्रीटमेंट लहान असणार. तुम्ही दुर्लक्ष केला 2-4 वर्ष, त्रास लहान असणार. तुम्ही 2-4 वर्ष डॉक्टरकडे गेला नाही, नंतर कॅव्हिटी फार मोठी झाली, त्याचा रूट कॅनल झाला, मग तुम्हाला त्रास जास्ती वाढणार आणि खर्च जास्त वाढणार. म्हणून असं माझं असं म्हणणं आहे की वर्षात एकदा किंवा दोनदा तुम्ही डेंटिस्टकडे गेले पाहिजे, रुटीन चेकअप केलं पाहिजे. एक पहिला फायदा हे आहे की दातांची सुरक्षा तुमच्या हातात येते. दुसरा, कधी कधी असं होते की डेंटिस्ट जे आहे, असं म्हटलं जाते की डेंटिस्ट जे आहे हे एक फिजिशियनचा रोल पण निभावतो. कारण कसं आहे, समजा ब्लड शुगर आहे आणि काही दुसरे रोग आहे, डायबिटीज म्हणून असे काही रोग आहे ज्यांचे लक्षण तोंडात दिसते. डेंटिस्ट अलर्ट असला तर डेंटिस्ट तुमचे हे लक्षण पण ओळखू शकते. मला शंका आहे तुम्हाला शुगर होऊन राहिली. कारण कसं आहे, शुगर मध्ये हेड सुचते, पिकते, तो डेंटिस्ट शंका करू शकते. समजा तुम्हाला काही त्रास नाही आहे, तुम्ही रुटीन चेकअप डेंटिस्ट कडे गेले, पण डेंटिस्ट शंका आली भाई तुमचे हेड जे आहे फार कमजोर आहे, एकदा तुम्ही तुमचा बीपी आणि शुगर चेक करून घ्या, असं तुमचा हे पण फायदा होऊ शकते. म्हणजे बाकीच्या गोष्टी, बाकीचा जो त्रास आहे किंवा बाकीचे जे आजार आहेत त्यापासून पण आपण वाचू शकतो. आता आपण बघतो आहे की भरपूर असे डेंटिस्ट झालेले आहेत आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आणि अमरावतीमध्ये सुद्धा. तर या डेंटिस्ट कडे जे कॉमन ट्रीटमेंट आहे त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि आपल्या इथे कुठल्या कुठल्या कॉमन ट्रीटमेंट होतात? डेंटिस्ट्री मध्ये पुष्कळ रोग आहे. समजा हेडांचे रोग आणि दातांचे रोग. आमच्या दवाखान्यामध्ये सगळे रोगांचा इलाज आहे. A to Z we can say. and सबसे ज्यादा जो कॉमन डिसीज आहे, सर्वात कॉमन जे आहे कॅव्हिटी आहे, कीड लागणे आहे. आमच्याकडे किडासाठी ते कीड साफ करणे, किडा काढून त्याच्यामध्ये सिमेंट फिलिंग किंवा कंपाऊंड फिलिंग करून भरून देणे किंवा टूथ कलर मटेरियल भरून देणे हे अवेलेबल आहे. आणि समजा कीड जास्ती खोल झालेली आहे तर आमच्याकडे रूट कॅनल पण होते. आणि रूट कॅनल
च्या नंतर त्याच्यावर दातावर टोपी लावा लागते, कॅप लावा लागते, ते पण आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे. आणि कधी कधी काय होते की 18 वर्षानंतर अक्कलदाढ येते. अक्कलदाढ तिरपी असते, कधी कधी ते तिरपी अक्कलदाढ असते तर ते त्रास देते. आमच्याकडे जेवढी मायनर सर्जरीज आहे, समजा अक्कलदाढ तिरपी आहे ते काढून देणे, तोंडामध्ये कुठे गाठ असणे, दातामध्ये गाठ असणे, दातामध्ये पू होणे, हे सगळे मायनर सर्जरी आमच्याकडे इंडोर मध्ये होते. आणि जे मेजर सर्जरीज आहे, समजा रोड साईड ऍक्सिडेंट झालेला आहे, कोणता मोठा आजार झालेला आहे, तो आमचे जो जनरल हॉस्पिटल्स आहे ते जनरल हॉस्पिटल आमच्याकडे 2-3 हॉस्पिटल आहे, त्यांच्या सोबत आमचा टायअप झालेला आहे. ते मोठे जे आजार आहे, जे मेजर सर्जरीज जे आहे ते आम्ही त्यांचे हॉस्पिटल भरती करतो आणि आमची टीम तिथे जाऊन उपचार करतो. आणि दुसरे ट्रीटमेंट जे आहे, दातात तार लावून देणे, दाताला क्लिप लावून देणे, बत्तीसी लावून देणे, आणि समजा कोण दात 1-2 दात पडले ते दात रिप्लेस करून देणे, प्लास्टिक वेगळे दात क्लिप लावून देणे, प्लास्टिकचे दात लावून देणे, आणि सिरॅमिकचे दात लावून देणे, झिरकोनिया दात लावून देणे, वेगवेगळे प्रकार दात असतात, तर ते सगळे दाता रिप्लेस करून देणे, हे सगळे आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि हेडाची सर्जरी आहे, हेड्यामध्ये पास होते ते हेडाची सर्जरी आमच्याकडे अवेलेबल आहे. हेड्यामध्ये पू त्याचे फ्लॅप सर्जरी आमच्याकडे. नटशेल मध्ये हे मी सांगू शकतो की आमच्या डेंटिस्ट्रीच्या प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे उपचार अवेलेबल आहे. आमच्याकडे फॅकल्टी आहे, आमच्याकडे सुपर स्पेशालिटी टीम अवेलेबल आहे, आणि आम्ही फार इमानदारीने फार प्रामाणिकपणे काम करतो. बिलकुल सर, दातांची सफाई करणं किती जास्त आवश्यक आहे आणि किती दिवसांमधून एकदा आपण दातांची सफाई करायला पाहिजे, स्केलिंग करायला? वर्षात एकदा किंवा 2दा डेंटिस्टकडे गेलंच पाहिजे आपण, कारण ते दातावर किटन बसते, ते किटन आपण साफ केलं तर दात चांगले असते. आणि दात जे आहे ते फार महत्वपूर्ण ऑर्गन आहे, ते फार महत्वपूर्ण आहे, त्याची सुरक्षा आपण केलीच पाहिजे. बिलकुल. तर आता या सगळ्या वर्षांमध्ये 27 वर्षांमध्ये आपण अनेक असे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत, अटॅच आहात, तर यासाठी अनेक अवॉर्ड्सनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहेत. ते अवॉर्ड्स तुम्हाला कशाबद्दल मिळालेले आहे आणि आणखी काय काय सामाजिक ऍक्टिव्हिटीज तुम्ही करत असता? मला समाजमध्ये ज्यावेळी जे ऍक्टिव्हिटी चांगली दिसते, समजा हे मला असं वाटतं की हे ऍक्टिव्हिटी चांगली आहे, मी स्वतःहून जाऊन सहभागी होऊन जातो. तर ते बोलवो ना बोलवो मी जातो, सहभागी होऊन जातो, आपलं सहकार्य देऊन देतो. आणि मागच्या 27 वर्षामध्ये पुष्कळ ठिकाणी, अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये पुष्कळ ठिकाणी, पुष्कळ वेळी पुष्कळ लोकांनी माझा समाजसेवा किंवा चांगला वर्क यासाठी माझा सन्मान केलेला आहे. त्यांची ट्रॉफीज तुम्ही खाली बघू शकतात आणि त्यांचे प्रमाणपत्र पण दिलेले आहे. आणि मला असं वाटते डॉक्टरनी आपला खुर्चीवर, आपल्या जागावर चांगले कामं केलं पाहिजे डॉक्टरीमध्ये, पण सोबत समाजासाठी त्यांनी पण वेळ काढला पाहिजे आणि समाजासाठी काही आपण चांगलं केलं पाहिजे. कारण कसं आपण डॉक्टर सोबत आपण पहिले एक चांगला माणूस आहे, नागरिक आहोत. आपलं जे आहे कर्तव्य जे आहे ते आपण निभावलं पाहिजे. आपला समाज, आपला सोसायटी, आपला गाव, आपला देश सगळं चांगला झाला पाहिजे, असं माझं म्हणणं. तर आपण एका समाजामध्ये राहत असताना, वावरत असताना आपणही त्या समाजाचं काहीतरी देणं पाहिजे. फीडबॅक पॉलिसी कर्तव्य आहे, ते करायलाच पाहिजे. समाजाला काय दिलंच पाहिजे, देशला काय दिलंच पाहिजे. आपण सगळं महत्वाचं आहे पे बॅक पॉलिसी. समाज आणि देश आपला पुष्कळ गोष्टी दिलेली आहे, आपण त्याला परतफेडणी केलीच पाहिजे. आपण स्वतःसाठी कधीच जगले नाही पाहिजे, स्वतःसाठी आणि समाजासाठी आणि देशासाठी जगलंच पाहिजे आपण. तर यासाठी एक डेंटिस्ट जो आहे त्याला सुद्धा जनरल फिजिशियनचं नॉलेज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि ते असणं खूप इम्पॉर्टंट आहे, जसं की सरांना आहेच. तर यानंतर सर मला असं विचारायचं आहे की हल्ली आपण बघतोय खूप कमी वयामध्ये जी यंग जनरेशन आहे, तंबाखूजन्य पदार्थ किंवा मग गुटखा या सगळे पदार्थ खाऊन तोंडाचा कॅन्सर आपल्याला होऊ शकतो. तर हे आटोक्यात आणण्यासाठी किंवा यंग जनरेशनला यावेळेस तुमचा काय सल्ला असेल किंवा काय मेसेज असेल? यंग जनरेशन, आपण काय जेव्हा यंग जनरेशन गुटखा, पुडी, सिगरेट हे धूमपान करतात, त्यांना आपण ब्लेम करतो की यंग जनरेशन खराब झालेली आहे, यंग जनरेशन अशी आहे तशी आहे. माझं असं म्हणणं आहे की यंग जनरेशन मध्ये जेव्हा माणूस तरुण असते त्यांना डोकं आणि अक्कल कमी असते. तंबाखू, पुडी खाण्यामध्ये यांचा जे रोल आहे, त्यांचे गुन्हा आहे, मला असं वाटते कमी आहे. मला असं वाटतं याच्यात भरपूर गुन्हा सरकारचा आहे. सरकारने याच्यावर बंदी ठेवली पाहिजे, 100% बंदी ठेवली पाहिजे. सरकारने 100% बंदी ठेवली तर गुटखा, पुडी, तंबाखू भेटणार नाही, त्याला भेटणार नाही, तर तरुण खाणार नाही तर कॅन्सर होणार नाही, होणार नाही तर आपला देश स्वस्थ राहणार. म्हणजे आम्ही फक्त तरुणांना सांगतो की हे चूक तरुणांची आहे, यंगस्टर्सची आहे. नाही, मला असं वाटते यंगस्टर्सची चूक जी आहे 20% आहे, 80% चूक सरकारची आहे. सरकारने
चांगली म्हणजे चांगली 100% म्हणजे 100% बंदी घातली पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे की आपले युवा खराब झाले नाही पाहिजे. आपले युवा सिगरेटमुळे तंबाखूमुळे खराब होऊन राहिले. देशाची काळजी घेणे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी चांगलं निभावलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी बंदी म्हणजे बंदी ठेवलीच पाहिजे, कोणत्याही बंदी ठेवली पाहिजे. तर सरांनी सांगितलेलं आहे की जर कॅन्सर सारख्या आजारांना आपल्याला समोर जायचं नसेल किंवा येणाऱ्या पिढीला त्या गोष्टीपर्यंत पोहोचवायचं नसेल तर सरकारने ताबडतोब या सगळ्या गोष्टींवरती बंदी आणायला पाहिजे, जेणेकरून येणारी जी पिढी आहे त्याचंही भविष्य उज्ज्वल असणार आहे. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. काय संदेश द्याल तुम्ही किंवा काय मेसेज द्याल एक डेंटिस्ट म्हणून, एक डॉक्टर म्हणून? मी डॉक्टर म्हणून, डेंटिस्ट म्हणून हे संदेश देणार की सगळे लोक आपले आपले दातांची रक्षा करायची आणि दात जे आहे आपले फार महत्वपूर्ण अंग आहे आणि याची सुरक्षा आपली जिम्मेदारी आहे. वर्षात एक वेळा किंवा 2 वेळा डेंटिस्टकडे जायचं आणि तंबाखू पुडी पासून दूर राहायचा. सरकार तुम्ही सहयोग करे ना करे पण तुम्ही स्वतः आपली 100% जिम्मेदारी समजून तंबाखू पुडी सिगरेट पासून दूर राहावी. बिलकुल. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. मी दिगंबर केशवराव पांडे, साईनगरला रहिवासी असून मला मागच्या वर्षीला एप्रिल महिन्यामध्ये थोडा दाताचा त्रास झाला. तर माझे मॉर्निंगचे मित्र नागपूरकर साहेब यांनी सांगितले की तुम्ही डॉक्टर अब्रारकडे जा, त्या ठिकाणी व्यवस्थित ट्रीटमेंट मिळतो. त्यांचा सल्ला घेऊन मी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात या ठिकाणी आलो. डॉक्टर अब्रार साहेब यांनी माझा फक्त दात बघितला आणि गोळ्या लिहून दिला. अतिशय चांगल्या प्रकारे आराम झाला आणि या वर्षीला सुद्धा दुसरा दात दुखत असताना मी आलो असल्यानंतर त्यांनी मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन त्यांच्या स्टाफचं कौतुकास्पद असं वर्णन करतो आणि हे लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतात. असेच तत्पर अशी मी प्रभूचरणी त्यांना इच्छा करतो.